तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 4। तर चला करूया सुरू। तर बघा, सगळ्यात पहिले लॅबावर क्लिक करायचं आहे। लॅबावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा टायपिंग प्रॅक्टिस आहे, ती सोडवायची आपल्याला। त्यामध्ये काही टाईप केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क नाही आहे। त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तरी चालेल आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे किंवा सेव्ह करा। क्लोज करायला येस आय एमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर कंटिन्यू कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके करा। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक करा इथे। तर नॉलेज चेक आपल्याला संपूर्ण क्वेश्चन सोडवायचे आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, याच्यातनी 10 क्वेश्चन्स विचारलेले आहे। तर पहिला क्वेश्चन्स बघा, पेंट ॲप्लिकेशन टास्कबारवर पिन करण्यासाठी कोणत्या पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहेत। तर याचं उत्तर पाहून घ्या। तर पहिले सर्व आपल्याला इमेज ओपन करून पाहायचे आहे। तर याचं उत्तर 4 नंबरला आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण ते पिन करू शकतो। तर याचं उत्तर 4 नंबर आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणत्या पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे। तर घटकला कोणत्याला अनपिन करण्यासाठी बघा, अशा प्रकारे इथून अनपिन करू शकतो आपण राईट क्लिक करून। तर याचं उत्तर पहिलंच आहे। त्यानंतर एखादा घटक जम्प लिंक्सला पिन करण्यासाठी उपयोगी पडणारा पर्याय कोणता म्हणत आहे। तर याचं उत्तर 2 नंबरला आहे। अशा प्रकारे आपण पिन करू शकतो आणि त्यानंतर याला सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे, तुमच्या आवडीच्या फाईलमध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्टमधील कोणता सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडेल म्हणत आहे। तर बघा, आपल्याला कोणता विभाग उपयोगी पडेल ते विचारलेलं आहे। तर याचं उत्तर पहिलंच आहे, पाहून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकते म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणत्या पर्यायाने आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करू शकतो। तर बघा, कंट्रोल पॅनलमधून नाही करू शकत, बाकी सर्व याच्यातून आपण करू शकतो। तर याचं उत्तर 3 नंबरला आहे। त्यानंतर डॅश हा विंडोज 10मध्ये नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम शॉर्टकटमध्ये ॲड करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर त्याचं उत्तर पिनिंग आहे। तुम्हाला आयटेम्स डॅश किंवा डॅश मेनू पिन करता येतात म्हणत आहेत। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर टास्कबार फाईल मेनू आहे 2 नंबरला। त्यानंतर बघा, डॅश हे एक फाईल मॅनेजमेंट आहे, ज्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर व्यवस्थित ठेवता येतात म्हणत आहे। तर त्याला आपण विंडोज एक्सप्लोरर म्हटले जाते। कम्प्युटर प्रत्येक फाईल एका डॅशने दाखवतो, त्यामुळे आपल्याला ती कुठल्या प्रकारची आहे असे ओळखता येते। तर त्याला आयकॉन्स म्हटले जाते। तर आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नोटपॅड फाईल नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते म्हणत आहे। तर त्याचं एक्सटेन्शन नेहमी .txt असते। त्यानंतर बघा, आपले 10 क्वेश्चन सोडवणे झालेले आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा, नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे। डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि मोबाईल उपकरणे ही डॅश अशी वर्गीकृत केली जातात म्हणत आहे। तर त्याला पर्सनल कॉम्प्युटर म्हटले जाते। हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कॉम्प्युटर डॅश हे आहेत म्हणत आहेत। तर त्याला स्मार्टफोन म्हटले जाते। तर त्याचं उत्तर स्मार्टफोन आहे। त्यानंतर एक पर्सनल कॉम्प्युटर जो हलका, लहानसा आणि कमी शक्तिशाली आहे, ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे, त्याला डॅश म्हणतात म्हणत आहे। तर त्याला आपण टॅबलेट म्हटले जाते। त्यानंतर या हार्डवेअरवर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात, ज्यापासून एक कम्प्युटर सिस्टीम तयार होते। तर त्याला आपण सिस्टीम युनिट म्हटले जाते। तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या आणि त्यानंतर सोडवायचं आहे। तर याचं उत्तर सिस्टीम युनिट आहे। त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं सेशन पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपण बघूया किती आपल्याला मार्क मिळाले आहे। तर बघा, आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू का नवीन व्हिडिओमध्ये।